गौतमी पाटील आहेत. आता गौतमी पाटील ह्या डीजे डान्सर आहेत, ते काय लावणी डान्सर नाहीत. ते गौतमी पाटील बनली कातील, गौतमी पाटील बनली कातील, महाराष्ट्राचा तिनं केला बिहार. आता जर आपण पाहिलं की असे भरपूर कलाकार आहेत बालगंधर्व मुंबईमध्ये वगैरे, तर ह्या ठिकाणी ते एकावर डिपेंड राहतात की कलाकार म्हणजे फक्त अभिनय करायचा हे त्यांचं ध्येय असतं. पण हे चांगलं ध्येय असतं. पण रोजीरोटीसाठी तुम्हाला कधी असं वाटलं का कला पण जोपासली पाहिजे, नाही पोटा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे? तर मला असं वाटतं की प्रत्येक कलावंतांनी कला जोपासत असताना की त्याचं थोडंसं घरचं बिझनेस असणं गरजेचं आहे, काही ना छोटं मोठं, किंवा छोटंसं नोकरी असणं, किंवा नोकरी नसेल तर काहीतरी व्यवसाय असणं, कामधंदा असणं काहीतरी, आणि ते करावा. कारण हे लाईन आता थोडक्यात विचार करा, एक आमचा तमाशा आहे, तर तमाशा फक्त 8 महिने 7 महिने चालतो. 7 महिने चालल्याच्या नंतर 4 महिने त्याला काहीच नसतं पावसाळ्यामध्ये. मग त्यांनी करायचं काय? आणि मुळात म्हणजे असं होतं की कलावंताचं, हे लोककलावंताचं, की पाऊस सुरू झाला की आमचा मॅनेजर दारात येत असतो, आणि दारात आल्यानंतर बापू आमच्याकडं तुम्ही यावर्षी करार करता का? तर आम्ही विचारतो बाबू की आम्ही दुसऱ्या पार्टीमध्ये आहे. तर ते म्हणले बघा आम्ही पगार वाढवून देतो. तर ठीक आहे, आपण पैशाच्या अपेक्षापोटी आपण हा म्हणतो, तो आपल्याला 5-50 हजार रुपये ॲडव्हान्स देत असतो. मग ते पैसे आपण हे 4 महिने गणपतीपर्यंत संपून टाकतो पैसे. म्हणजे जोडीमध्ये घेतले नवरा बायकोमध्ये 1 लाख रुपये देतो, मग ते गणपती बसेपर्यंत पैसे 1 लाख आपले संपून जातात. मग ते 12 भानगडी व्यसन असतातच. मग पाहुणा आला, हे आला, ते आला, ते सगळे कुठे नव्हते. मग पैसे 1 लाख तर संपलेले असतात. पुढं त्यांच्याकडं आपण सुरुवात झाली की मग रोजचा शिदा घ्यायचा. शिदा घेतल्याच्या नंतर ते रोजचे 200 रुपयांनी ते महिन्याचे 6,000 12,000 जोडीशी जातात. मग येते वेळेस काही शिल्लक राहत नाही. मग हिशोब केला, वडगाव पीर म्हणून आहे नारायणगाव पैशी, तिथं हिशोब होतो. मालक जेवण बिवण देऊन हिशोब करत असतो. मग कुणाचे 2,000 नाही, कुणाचे 1,000 नाही, 3,000 नाही, 4,000 नाही. तर ते तिथून शिवाजीनगरहून इकडे येण्यासाठी तेवढे पैसे पुरत नाहीत. घरच्या मुलाबाळाला काय वाटणार की माझे पप्पा आले तर आता काहीतरी घेऊन आले, तर त्याच्या खिशामध्ये असेल 1,000-1,200 रुपये, कारण उचल घेऊन सगळे पैसे संपलेले असतात. तर त्यामुळं कलाकारांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जपून वापरल्या पाहिजे. सुरेखा पुणेकर म्हणजे ह्या खूपच म्हणजे तमाशा महाराष्ट्रामध्ये तमाशा एक कलावंत आहेत. त्यांची आणि तुमची पहिली भेट म्हणजे कशा प्रकारे झाली आणि म्हणजे कुठं झाली? तशी ताईंची माझी भेट म्हणजे किमान ताई 15-16 वर्ष असतील त्यावेळी झाली. तर जास्त माझा संबंध मला वाटतं दत्तोबा तांबे तमाशामध्ये ताई होत्या. पुन्हा चंद्रकांत ढवळीपुरी लोकनाट्य तमाशा मंडळमध्ये होते. त्यावेळेस माझा काही एवढा परिचय नव्हता. त्या टायमाला आम्ही छोटे मोठे काम करायचो, स्टेजवर बिगारी काम करायचं, तेव्हा ताई स्टेजवर असायच्या. पण एवढं काही हे नव्हतं. पण ज्यावेळेस ताईने लता सुरेखा पुणेकर नावाने तमाशा काढला, त्यावेळेस माझे सहकारी मित्र चिंतामण वांजारे त्या तमाशाला मॅनेजर होते. तसेच माझे बाळासाहेब आयवळे, त्याला बाळू म्हणायचे, ते पण वाजवायला होते तिथं. मग ते पण लोक म्हणले की बापू चल त्या तमाशाला आपण सोंगाड्या म्हणून जाऊया. तर गेलो आम्ही. गेल्याच्या नंतर मला काय लगेच त्या तमाशामध्ये चान्स नाही मिळाला. मग मी थोडे 2-4 शो 10-20 शो केले असेल त्यांच्याशी. मग नंतर त्यांच्या थोडेसे काही घरगुतीमुळं त्यांचा तमाशा बंद पडला. मग ताईंनी नटरंगी नार काढला आणि त्यांनी मी पुण्याची मैना लावणी शो काढले. तर मग त्यांच्याशी माझं जास्त म्हणजे हे झालं. मग तशी माझी ओळख त्यांची पहिल्यापासून आजपर्यंत मी ओळख त्यांची टिकवली. आणि आजपर्यंत आम्ही हे नातं बहीण भावाचं इतक्या चांगल्या स्वरूपाने टिकवलं, ते पण मला आज रोजी इतकी किंमत देतात आणि मी पण त्यांना एवढी किंमत देतो. त्यांच्या विरोधात कुणी काय बोललं तर मी त्याच्या संगे भांडत असतो, कारण ती मी तिला बहीण मानली. बरोबर. आणि हे नातं माझं शेवट टिकवावं म्हणून त्यांच्या भावाला माझ्या मेहुणीची मुलगी पण दिली मी, की रस्ता बंद नाही व्हायला पाहिजे. आज ताई कुठली गोष्ट करायची असलं काय असेल तर मला विचारतं, बापू आपण असं असं करायचं, काय करायचं, सजेशन घेतात. म्हणजे आम्ही आजपर्यंत हे टिकवले. आणि ते मोठे असते त्यांच्या अदाकारीने, त्यांच्या कलेने, त्यांच्या कंठाने आज त्यांनी लांबचा पल्ला गाठला आहे. तर त्या व्यक्तीची तोड आता करणं शक्य नाही. की आता जो तमाशा आहे म्हणजे तो वेगळ्याच प्रकारे होतोय आणि पहिला जो पूर्वी जो तमाशा व्हायचा तो वेगळ्या प्रकारे होतोय. तर ह्याच्यामध्ये
का असा बदल झाला की पहिला पूर्वीचा तमाशा कसा असायचा आणि आताचा तमाशा कसा होतोय? तो विषय जर पाहायला गेला तर ते पारंपरिक जे पहिला गणगवळण, बतावणी, रंगबाजी जी होती ते वेगळीच होती. आणि पहिले पब्लिक रसिक एवढे खूप तमाशाला मानायचे. एखाद्या गावात उरूस जत्रा जर असेल तर संध्याकाळी 10ला जर तमाशा चालू झाला तर सकाळी 5 वाजेपर्यंत चालायचा. 5 पब्लिक काय उठत नव्हते. पूर्ण गण गवळण रंगबाजी बघून, बतावणी बघून वग बघायचे. आता हल्ली काय झालंय की हल्लीचे पब्लिक मुलं ह्यांना काय गण नको आहे, गवळण पाहिजे. गवळण झाल्याच्या नंतर रंगबाजी पाहिजे, बतावणी पाहिजे, पण वग नको आहे. वग लागला की पोरं दगडं मारा चालू करते, शिट्ट्या मारतात, बंद करा बंद करा बंद करा. मग मला एक सांगा, ह्या मुली एक ते पण माणूस आहेत, नाचून नाचून किती नाचणार आहेत. आज 6 तास नाचायची तोंडाची गोष्ट नाही, 3-3 मिनिटाला त्यांची एंट्री येते. पण हे समोरच्या पब्लिकला वाटतं की आम्ही यांना पैसे दिलेत. अरे हो, पैसे दिले, पण ती पण माणूस आहे. तुम्ही वग पण बघा ना, दुसऱ्याची हाजरी होणारच आहे. वग कुणी बघत नाही. मग आता आम्ही कलावंत लोक काय करतो, एखादा छोटासा फारसा घेतो, पण फारसा पण लोक जास्त बघत नाही. 4-2 म्हातारी बसलेले असतात. मग आम्ही 10-15 मिनिटे करतो आणि एंड करतो. त्यात पोरांची दगडफेक असते. आम्ही म्हणतो खडे मारू नका, गाणी सगळी होतील पण खडे मारू नका. बरोबर. आणि आता सगळा वर्ग ह्या लावणी शोकडं वळलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणला तसं गौतमी पाटील आहेत. आता गौतमी पाटील ह्या DJ डान्सर आहेत. गौतमी पाटील DJ डान्सर आहेत. ते काय लावणी डान्सर नाहीत आहेत आणि ते स्वतः पण सांगतात. तर काही लोकांचं म्हणणं आहे की गौतमी पाटील असं काहीतरी म्हणतात. पण एक कलावंत आहेत आणि ते स्वतः मुलगी सांगते की मी DJ डान्सर आहे म्हणून, बरं का. ते सांगत असताना की रसिक आज सगळे पोरं सोरं तिकडं वळलेत. ते एक माझ्यासारख्या कलावंताला असं एक म्हणायचं असतं की आता पेपरला वाचतो म्हणून आम्ही सांगत असतो, गौतमी पाटील बनली कातील, गौतमी पाटील बनली कातील, महाराष्ट्राचा तिनं केला बिहार, आणि पोरं सोर सारे झाले बेजार, दाजीर दाजीर जी, पोरं सोर सारे झाले बेजार, दाजीर दाजीर जी. हे मी माझ्या मनाचं म्हणत नाही, पेपरला वाचतंय की गौतमी पाटीलनं बिहार केला. आम्ही पेपर वाचून हे मी 4 ओळी लिहिलात, बरं का. तर अशा मुलांना काय वाटतं की हा डान्स, आता नाचणाऱ्या मुली भरपूर आहेत. तर मला काय वाटतं की वेशभूषा लावणीशी कशी असावी आणि लावणी कशी सादरीकरण, पारंपरिक लावणी कशी असावी, हे आमच्या जुन्या कलावंताकडून शिकावं आणि शिकून सादरीकरण करावं ना. अशा जुन्या जाणत्या लावणी टिकवणाऱ्या आज सुरेखा पुणेकर असतील, माया कुटेगावर असतील, छाया कुटेगावकर आहेत, जयमाला इनामदार आहेत, अशा लीलाताई गांधे आहेत. अशा कलावंत भरपूर आहेत की ती अजून आहेत, त्यांच्याकडून शिकावी. आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही हे करताय म्हणून, तुम्ही सांगताय, आम्हाला मान्य आहे की तुम्ही DJ डान्सर आहेत म्हणून, आम्हाला त्याच्याबद्दल काही दुमत नाही आमचं. आता जर आपण पाहिलं की म्हणजे आत्ता माझ्या हिशोबाने तर असं वाटतं की 2 वर्ग झालेत, अभिनयाचे 2 वर्ग झालेत आता. सर एक वर्ग असा आहे की एक वर्ग तो सारखा पडद्यावर दिसतो, त्यांच्यासारखा चर्चा होतात, आणि दुसरा वर्ग असा आहे की तो की ह्यांच्या म्हणजे कॅमेराच्या बॅकग्राऊंडलाच जे लोक कामं करतात, तर त्या लोकांना म्हणजे काहीच मान सन्मान नसतो. आणि ते लोकांना म्हणजे तो जो दुसरा वर्ग झाला की तो तळागाळातला वर्ग असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तळागाळातला पण विचार हवा का फक्त म्हणजे जे पडद्यावर दिसतात रोज वारंवार, TV वर दिसतात, मालिकेवर दिसतात, की त्यांचाच विचार व्हायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तर मला म्हणायचं आहे की पडद्यावरचा कलाकार असो या पडद्याच्या मागलचा असो किंवा स्टेजवरचा असो की स्टेजवरच्या मागचा असो, तर त्या पडद्या मागरच्या कलाकारामुळंच हा पडद्यावरचा कलाकार टिकला असतो आणि तो कलाकार, बरं का, त्या बॅकग्राऊंडच्या कलाकारामुळं हा पडद्यावरचा कलाकार आहे. कारण ते लोकच घडवतात ह्याला, बरोबर. आज कॅमेरामॅन असेल, डायरेक्टर असतील, गीतकार असतील, लेखक असतील, संगीतकार असतील,
आज त्यांनी जर हा साज नाही चढवला तर हा पडद्यावर काय करू शकत नाही. तसंच तमाशाची पद्धत आहे नाटकाची. जर बॅकग्राऊंड नसेल तर हा पुढं काहीच करू शकत नाही. तर स्टेजवर काम करणाऱ्यापेक्षा बॅकग्राऊंडला जे कलाकार असतात त्यांना जास्त, माझ्या मते त्यांना रिस्पॉन्स जास्त मिळायला पाहिजे. ह्यांच्याबरोबर त्यांना मानधन मिळालं पाहिजे, कारण ती घडवतात कलाकार. बरोबर. आणि त्यांनी जर आम्हाला पाठबळ नाही दिलं तर आम्ही स्टेजवर काहीच करू शकत नाही किंवा पडद्यावर काही करू शकत नाही. तर कलाकाराबरोबरच त्यांना सुद्धा मानधन मिळालंच पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आता आपला जो चॅनल आहे की मुवा आणि कॅमेरा ह्या कार्यक्रमात तुम्ही आला तर आपले प्रेक्षक रसिक पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकतात? म्हणजे अभिनयाबद्दल काय सल्ला देऊ शकतात? आता जे नवीन यंग मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अभिनयमध्ये येण्यासाठी काय सल्ला देऊ शकतात? ज्या मुलांना ह्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्या मुलांनी गर्व नाही केला पाहिजे आणि आपल्यापेक्षा वयाने उंच असलेले कलाकार त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खरंच आपल्याला ॲक्टिंगची गरज आहे तर त्यासाठी थोडंसं क्लास लावणे गरजेचं असतं. आपल्यापेक्षा वरिष्ठ कलावंताकडून त्यांचे विचार घेतले पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे. आज कलावंत डायरेक्ट घरात उठून कलावंत कॅमेऱ्यापुढे येत नसतो, त्याला पूर्ण आयुष्य घालावं लागतं. आज आम्ही एवढं आयुष्य आमचं गेलं, आम्ही आज 40 वर्ष ह्या कलेच्या क्षेत्रामध्ये काम करतो, पण आम्ही अजून कुठल्या कलावंताला किंवा आमच्या लहान असेल किंवा मोठा असेल त्यांना आम्ही कधीच टाकून असं बोलत नाही. सन्मानानेच त्याला वागणूक देतो आणि बोलतो. तो कलाकार शिकतो आणि पुढे जात असतो. जर आपण घमंड करायची नाही आणि त्यासाठी समोरचा माणूस सांगतो त्याचं ऐकायचं आणि शिकायचं. शिकल्याशिवाय कलाकार होत नाही. सहनशीलता ठेवणं गरजेचं आहे, तेव्हा कलाकार होत असतो.